मात्र बातमी दिल्लीतली असली तरी राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची, कारण अजित पवार हे आता शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आज शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे। पटेल तटकरे सुद्धा पवारांच्या भेटीला अजित पवारांसोबत पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार, पार्थ पवार सुद्धा शरद पवारांच्या भेटीला गेले। अजित पवार हे आपल्या नेत्यांसह आपल्या परिवारासह शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हे नेते गेल्याचं समजतंय। खरं तर पक्ष वेगळा झाल्यानंतर अजित पवार हे आता शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। शिवाजी, भेटीमागचे कारण हे केवळ शुभेच्छा देणं आहे असं समजतंय की मग आणखी काही कारण यामागे असू शकतंय? शरद पवारांना कोणी शुभेच्छा द्यायला जात असेल तर भेट जरी घेत असेल तर त्याचे कारणांचे अनेक अर्थ लागतात। एक सदिच्छा भेट, कौटुंबिक भेट ही निश्चित आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून जो संघर्ष आहे आणि अनेकांच्या मनामध्ये जसं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भावना असते, तशाच पद्धतीची भावना कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये पाहायला मिळतं। माजी आमदार गजबे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू। या भेटीनंतर तुमची काय अपेक्षा आहे, काय वाटतं? निश्चितच महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतं की त्या ठिकाणी अजितदादा आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते शरद पवार साहेब एकत्र राहायला पाहिजे होते। आणि आता एवढ्या संघर्षामधून तरी साहेबांनी 8 खासदार त्या ठिकाणी निवडून आणले, 10 आमदार त्या ठिकाणी निवडून आणले, एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा। पण आज या ठिकाणी अजितदादा भेट द्यायला आले। पवार साहेबांचा वाढदिवस आहे आज आणि सगळे दिल्लीमधलं वातावरण त्या ठिकाणी ढवळून निघालं। आता असं वाटते की हे जर एकत्र आले तर निश्चितच चांगलं होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास येऊ शकते राष्ट्रवादी। आणि राष्ट्रवादीची ताकद पुऱ्या उभ्या महाराष्ट्रामध्ये आहे। जनतेला वाटते की आता एवढ्या संघर्षामधून साहेब आता 85 वर्षाचे आज झाले, 85 वर्षाचे त्यांना कुठली तरी एक भेट आपण दिली पाहिजे। पवार साहेबांचं खूप देणं आहे आणि पवार साहेबांनी लोकांना जे भरभरून दिलं, नेते घडवले, महाराष्ट्र उभा केला, देश उभा केला, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदतीचा हात दिला। असं असताना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना काहीतरी परिवर्तन होईल असं त्या ठिकाणी लोकांना वाटतंय। ते परिवर्तनाची आपण म्हणजे अपेक्षा आहे। तर पाहूया काय होते, उद्या येणारा काळच त्या ठिकाणी ठरवेल। पण मला तरी असं वाटत नाही की हे संपूर्ण जे वातावरण आहे EVMच्या माध्यमातून झालेलं हे बदलणार असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। तर शरद पवार यांचा वाढदिवस आहे, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात।